खेळाडू आपण जर पाहत असाल तर अप्रतिम खेळाचा दर्जा वाढवणारे हे गुणवंत खेळाडू आहेत. आणि आपण म्हटल्याप्रमाणे थंडीचा जसा मोसम सुरू होतो तसा क्रिकेटचा हंगाम सुरू होतो. आणि क्रिकेटच्या हंगामाला सुरू होत असताना आपण पाहत असाल 25 डिसेंबर कधी येतं, उजळतं, आणि आपण त्या उजाळलेल्या दिवसाला आपण पाहण्यासाठी जरूर भूमिपुत्र मैदानावर येत असतो. आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं तर समीकरण एकच, प्रवीणदादा कालुराम म्हात्रे. आपण पाहत असाल चंदू सर, प्रवीणदादा यांच्या मातोश्री नुकतंच त्यांचं निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एका बाजूला आपण ब्लॅक स्क्रीन पाहत असाल वडिलांचं देखील, कालुराम म्हात्रे, स्वर्गीय कालुराम म्हात्रे यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. आणि या मॅचला सुरुवात करण्यासाठी आपण विनंती करूया पंचांना. वेलकम सर. येस, मॅचला आता सुरुवात होणार आहे. टाइम नोट केला जातोय. पहिल्या 5 ओव्हर या तुम्हाला 25 मिनिटांमध्ये संपवायच्याच आहेत आणि नाही संपलं तर 6व्या ओव्हरसाठी एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला वाढवावा लागेल. फक्त जर रिव्ह्यू घेतला तर तो टाइम आपण त्याच्यातून मायनस करणार आहोत. याची देखील त्यावेळेला ऑच थांबवलं जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन बोरकार गावचा एक जबरदस्त गोलंदाज शुभम डाके दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उरण तालुक्यातील बोरखारचा असणारा गोलंदाज ज्यांनी परवा काय गोलंदाजी केली होती. टीमचं जे कमबॅक होतं ना ते त्यांनी करून दिलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी अर्धशतक परवाच इकडे केलंय तेच येताना पाहायला मिळत आहेत. जय मल्हार फायटर प्रवीण 11 खारगर यांच्यासाठी दाखल होत आहेत. दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. गुरु सर एका बाजूला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब घोरपडे सर यांना देखील पाहतोय आपण मैदानाच्या दिशेने. चांगलं वातावरण, शेवटचा दिवस आहे, धर्मवीर चषक आणि आमचे लाडके प्रवीण दादा यांचा आज वाढदिवस देखील. धर्मवीर चषकाचा पहिला बॉल फुल टॉस, प्रॉपर टायमिंग नाही झालाय, आला हातामध्ये, फेकी देखील केली. तिकडे एक धाव घेतली जाते. दुसरीचा कॉल स्वतः श्याम यांनी दिलाय आणि जिकडे एक मिळायला पाहिजे होती तिकडे 2 धावा घेतल्या जात आहेत. एकीच्या ठिकाणी 2 आल्यात. शुभमने काम केलंय. जो मोठा अडसर होता तो लवकरात लवकर दूर केलाय आणि सर्कल भेदण्याच्या प्रयत्नात आली आहे पहिली विकेट. असेल गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतो. आणि गोलंदाजी करत असताना त्याने मात्र आपली लय लाईन लेथ व्यवस्थित ठेवली होती. फुटवर्कचा वापर फलंदाजाला योग्य करता आला नाही आहे. आणि जर फुटवर्कवर जर चांगला स्ट्रोक लगावला असता चौकार होऊ शकला असता सर. परंतु पहा इथे विकेट पटकावतोय गोलंदाज. विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय आणि मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी नवी मुंबईचं नाव, तुर्भे गावाचं नाव अगदी दुबई कतारपर्यंत घेऊन गेले अशा नवी मुंबई क्रिकेटमधील कोहिनूर मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील दाखल होत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. थोडंसं दबाव असेल कारण महत्त्वाची विकेट सुरुवातीला आली आहे. परंतु हे सगळं काही असेल तर तुम्हाला आज खेळायचं आहे. दबाव येणार आहे, चढ उतार होणार आहे आणि क्रिकेटच्या खेळाचा गुपेश सर हा अविभाज्य घटक आहे. कधी मॅच एका बाजूला जाईल, कधी मॅच दुसऱ्या बाजूला जाईल, परंतु आपल्याला आनंद देऊन जाईल. क्रिकेट रसिक त्याचसाठी येत असतात, या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी. कधी बॉलरच्या बाजूला, कधी बॅटरच्या बाजूला, कधी बॉलचं अधिराज्य, कधी बॅटचं अधिराज्य, परंतु तुमचं आमचं मनोरंजन या क्रिकेटच्या खेळाने आज नाही तर कित्येक वर्ष केलंय. लहानपणापासून या खेळाने वेड लावला आपल्याला आणि जसजसे मोठे झालो ना या खेळाच्या आहारी आपण गेलो, परंतु तरी सुद्धा खूप सारा आनंद दिलाय, खूप सारा नावलौकिक दिलंय याच क्रिकेटच्या खेळाने. कदाचित हा नसता तर आपल्या आयुष्यात बरंच काही नसतं. हा क्रिकेट आहे म्हणून आज आपण इकडे आहोत. येसच, क्रिकेट म्हणजे इन शॉर्ट जिव्हाळ्याचा खेळ, प्रेम, आनंद देणारा. आणि ज्या ज्या वेळेस विकेट पडतात किंवा येस, कमिटीला कळवलेलं आहे. सर Yes. पहा ज्या ज्या वेळेस दडपण येतो त्या त्या वेळेस नवी मुंबईचा कोहिनूर असं म्हटलं जातं भूषण
जबरदस्त फलंदाज आहे. दडपण असताना देखील तो खेळत असतो. पहिला विकेट जरूर पटकावला आहे आणि पहिल्या विकेटच्या गेल्यानंतर आपल्याला दडपणातनं टीमला सावरायचं असेल तर आपण मात्र तंत्र आणि अस्त्र वापरणं गरजेचं असतं. हे जरूर गोलंदाजाला माहीत असतो. परंतु फलंदाजही तितकाच जाबाज फलंदाज आपण पाहणार आहोत. भूषण कोहिनूर ऑफ नवी मुंबई. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. दुबई, अबुधाबी, कतार, शारजा इंटरनॅशनल 10 अशा बऱ्याचशा स्पर्धा त्याने जिंकलेल्या आहेत. बऱ्याचशा मालिकेमध्ये त्याने आपलं नाव कमवलेलं आहे. असा हा खेळाडू. उडपी पी लीग चॅम्पियनमधून देखील त्याने 25 लाखाची स्पर्धा जरूर होती आणि त्यामध्ये देखील त्याचं नाव लौकिक आहे. बरंचसं कामगिरी करत असताना त्याने आपल्या नवी मुंबईचं नाव पुढे पोचवलेला असा खेळाडू आहे भूषण. त्याच्यावर थोडंसं टी शर्ट जो परिधान केला आहे प्रवीणदादा कालुराम म्हात्रे यांनी, हे टी शर्ट जे ठेवलेले आहेत ते टी शर्ट आपण जर पाहिला तर फॉर्मॅट IPL फॉर्मॅटचे टी शर्ट्स आहेत आणि थोडीशी भूषणची जी बॉडी आहे थोडीशी पुढे जरासं स्थूल होत चालला आहे. त्यामुळे कदाचित ते त्याला वेअर करता आलं नसेल. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिकडे भूषण पाटील आलेत मैदानाच्या दिशेने. भावेश नाईक जोडीला आहे. सुरुवातीला घेतली विकेट. हा थोडासा दबाव हटवावा लागेल. आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक इकडे दाखवावं लागणार आहे. धर्मवीर चषकाचा आजचा अगदी महत्त्वपूर्ण दिवस आहे. शेवटचा दिवस. 5 लाखाचा पुरस्कार सोपी गोष्ट नाही आहे. जो इकडे पूर्वी लखपती होणं मोठी गोष्ट होती, आता इकडे 5 वेळा लखपती व्हाल जर तुम्ही जिंकला तिकडे. त्याच्यामुळे जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. शुभम वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय आणि शूट केलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. सर डावपेच पहा, जबरदस्त डावपेच आहे. डावखुरा फलंदाज आहे आणि उजव्या एसटीच्या बाहेर जर चेंडू ट्रॅव्हल झाला तर यष्टीरक्षक गॅदर केल्यानंतर डॉट बॉल जरूर मिळेल हे जरूर माहीत होतं गोलंदाजाला आणि त्याने मात्र प्रभावशाली गोलंदाजी केली. प्रभावशाली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीला घेतली विकेट, तो दबाव आहे, परंतु भूषण एक जबरदस्त खेळाडू आहेत. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळताय. तिकडे फिल्डिंग चांगली झाली आहे. कदाचित मागे गेला असता तर आणखी 3 मिळाल्या असत्या, परंतु इकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. सर गोलंदाजाला जर एक साथ मिळाली फिल्डरची तर धावा सेव्ह करू शकतात हे दाखवून दिलं थर्ड मॅन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा क्षेत्ररक्षक ही ऊर्जा आहे. जर Yes. तुम्ही चांगली रणनीती बनवली, विकेट बनवण्याची संधी निर्माण केली आणि जर कॅचेस नाही झाल्या तर कॉन्फिडन्स लूज होतो. परंतु तिकडे चांगली फिल्डिंग, गोलंदाज काय अख्ख्या टीममध्ये एनर्जी निर्माण करत असते आणि तेच इकडे पाहायला मिळाले. शुभम पुन्हा एकदा. भावेश याही खेळाडूच्या नावाची चर्चा आहे सर्व दूरपर्यंत. एक वेगळं टॅलेंट, वेगळी प्रतिभा या धारावी गावच्या खेळाडूमध्ये सुद्धा आहे. तेच बॅटिंगला आलेले आहेत. फुल टॉस, फटका फसलाय, बॉल हवेत आणि पकडली गेली कॅच. आणखीन एक विकेट इकडे आलेली आहे. भावेश यांना माघारी परतावं लागतंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्त्वपूर्ण धक्के दिलेत. विकेट. तर जर पाहिलं ना आपण उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये थंडीचा दिवस आहे. थंडीच्या मोसममध्ये आपण पाहतो झाडाची पानं गळताना आणि ह्या भूमिपुत्र मैदानावर विकेट गळताना पाहतात सर. वा गुपेश सर. तर सकाळचं सत्र आहे आणि कुठेतरी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय जो होता तो आत्तापर्यंत चांगला राहिला आहे. इकडे ही योग्य दिशा नाही देऊ शकले भावेश आणि दोन्ही सलामीवीरांना पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी पाठवलं आहे. दबाव निर्माण केला बॉलर शुभम डाके यांनी. 3 धावसंख्या धावफलकावर असताना पहिली ओव्हर सुरू असताना नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. विनीत माळी, भिवंडीच्या मानकोलीचा युवा खेळाडू ज्यांनी गेल्याच आठवड्यात एक KPC इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार जिंकली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात, असा युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानात दाखल होतोय. बोरखरच्या शुभमने कमाल केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्त्वपूर्ण धक्के दिलेले आहेत. भूषण पाटील जोडीला जर पाहिलं तर विनीत आलेत आता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. काय बॉलिंग केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 हादरे दिले त्या शुभम डाकीने. जबरदस्त कामगिरी. 3 महत्त्वपूर्ण विकेट इकडे पहिल्याच ओव्हरमध्ये. सर पहा संधी देतोय DJ ऑपरेटर देखील आपल्याला. 3 विकेट पटकावल्यात म्हणजे माइंडने गोलंदाजी करतोय सर. पाहिलं असेल पहिला फलंदाज बाद केला होता श्याम चौधरी. ह्याला देखील उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल केला होता आणि विकेट पटकावला होता. त्यानंतर पाहिलं तर भावेश नाईक
माइंड वापरला होता गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा त्याला विकेट पटकावलं. आणि त्यानंतर आता जर पाहिला तर विनीत माळी, ज्याचा आपण कौतुक करत होता, जाबाज खेळाडू आहे, कुशल मुवमेंटमध्ये खेळत असतो, परंतु आज कुशल मुवमेंटमध्ये खेळत असताना पाहता असाल शुभमकडे, तर शुभम गोलंदाजी करत असताना आत्तापर्यंत पहिल्या षटकामध्ये 3 विकेट पटकावून 3 धावा खर्ची करतोय सर. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. तर आज ओंकार देसाई सुद्धा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. ओंकार, आपलं देखील स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. आज चोहो बाजूने खेळाडू दाखल होत आहेत नवी मुंबई नगरीमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी. पहिली ओव्हर शुभम यांच्या नावावर राहिली आहे सर, कारण अगदी सकाळच्या सत्रामध्ये किंचितशी खेळपट्टी ओली असते, ओलसर असते, दाबाचा इफेक्ट असतो, त्याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न होता. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात अरविंद राणा, सोनू. आणि या सोनूची साथ मात्र स्वतः भूषण पाटील कशा प्रकारे त्याच्यात पाहावं लागेल. आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या नवखार गावचा सितारा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. अक्षय पाटील, मोने अलिबाग बॅटिंगसाठी, भूषण नवी मुंबई. चांगला बॉल टाकलाय, थोडेसे पुढे सरसावले, परंतु खोलवर टप्प्याचा बॉल कुठेतरी कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. 1 रन मिळेल. धावा येणं गरजेचे आहे, त्यामुळे हा भूषणने एक सेफ शॉट जरूर खेळला होता. इकडे दोन्ही संघांमध्ये प्रचंड उत्कंठ देखील पाहायला मिळते की आज ही मॅच जिंकून टॉप 3 मध्ये जायचं आपल्याला, त्याची चर्चा असणार आहे. आणि तिकडे काय होणार 3 टीममध्ये याची तर खूप मोठ्या प्रमाणावर उत्कंठ आहे की 3 टीममध्ये काय होणार, आणि त्याची उत्कंठा खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. हा बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, थोडंसं लांबून खेळला, म्हणजे जे बॉलवर जाण्याचं गरजेचं होतं ते नाही झालं, थोडंसं लांबून खेळले, त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल आलाय गुपेश सर. सर सेन्सिबल क्रिकेट जर पाहिलं असेल ना, तर आपण 90 ते 2000च्या दशकामध्ये विकेट घेण्याचा पटकावण्याचा प्रयत्न करायचे, पण जसजसे विकेट ओव्हर कमी होत चाललेले आहेत, त्यातच तसा हा विकेट पटकावण्याच्या ऐवजी चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू टाकतात. परंतु पहा, जबरदस्त गोलंदाजी करतायत, अचूक टप्पा म्हणू शकतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षय पाटील राणासाठी फटका खेळलाय, चांगला फटका, पॉवरफुल स्ट्रोक, सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय चेंडू, धर्मवीर चषकामध्ये येतोय, चौकार. ते ह्या चेंडूच्या अगोदर जो चेंडू होता त्यावर धरून खेळला होता आणि त्यानंतर ओ हो, यावेळेला दांडी 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 गुल. मागील बॉलवर चौकार खेळला खरा, परंतु हा यॉर्कर प्रभावी राहिला आणि अरविंद राणा यांना माघारी परतावं लागेल. आणखीन एक विकेट. प्रवीण दादांची मुलगी खुशी पायलट झाली आहे चंदू सर, आणि हे गर्व अभिमानाची गोष्ट आहे कोपर करण्यासाठी. आणि हे गीत होतं ते खुशीसाठी समर्पित आहे, प्रवीण दादांसाठी समर्पित आहे. आणि त्याहून जास्त उंची जर म्हणावी तर प्रवीण दादांचे वडील तलाठी होते आणि त्यांनी देखील गावासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यांच्या मातोश्री आहेत, त्यांचं देखील शुभ आशीर्वाद प्रवीण दादांना लाभलेला आहे. आणि आजच्या दिवसाला प्रवीण दादाच्या वाढदिवसाला जरूर आपण भरभरून शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे प्रवीण दादा. आणखीन एक विकेट इकडे आलेली आहे. आता पार्टनरशिपची गरज आहे गुपेश सर, कुठेतरी सिंगल डबल्सवर देखील भर देऊन एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न असा असेल आणि शेवटच्या टप्प्यात मोठे स्ट्रोकही खेळावे लागतील किंवा जो मायनस बॉल असेल त्याच्यावर आक्रमण करावे लागेल, कारण 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत, धावसंख्या 8 झाली आहे, विकेट 4 गेलेल्या आहेत. परंतु तुमचा कस त्याच वेळेला लागतो ज्या वेळेला परिस्थिती आपल्या तुमच्या बाजूने नसते, ती करावी लागेल. आणि त्याच्यासाठी तुर्भेचे नमित पाटील आलेत मैदानात. स्ट्रोक खेळलाय, फिल्डर आहे तिकडे, बॉल अडवण्याचा प्रयत्न होता शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, नाही यशस्वी झाला. 1 रन तिकडेही मिळेल आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. थोडीशी कोंडी केली आहे फलंदाजांची, त्याचं कारण आहे 4 विकेट आलेले आहेत आणि 9 धावा, म्हणजे पॉवर प्ले जो आहे, एक चौकार अरविंद राणाचा वगळता गुपेश सर मोठे फटके नाही आले.
जे जरूर दयनीय अवस्था करून ठेवली आहे. कारण की गोलंदाजीची लय जी आहे एक जबरदस्त गोलंदाजी करत आहे. अचूक टप्पा टाकत आहेत आणि त्यामुळे ह्या धावा येणं खूप गरजेचे आहे. ते भूषणला माहीत असावं आणि भूषणने जर चांगला हात खोलले तर चौकार षटकार येऊ शकतात. पुढे सरसावले, स्टोक खेळतात खरे, मिड ऑनला बॉल, फिल्डर आहेत तिकडे, काय बॉलिंग केली आहे इकडे. KCA गावदेवी गावठाण टीमने पहिल्या 2 ओव्हर त्यांच्या नावे राहिल्या, कारण रन झाल्यात 9, विकेट गेल्यात 4. थँक्यू डीजे. थँक्यू. कौतुक करावे लागतील सर पहा डीजे ऑपरेटरचे. आज जे गाणं आहेत ना सकाळपासून अप्रतिम गाणे वाजवत आहेत. प्रवीणदादांचं गाणं असेल, त्यांच्या सुपुत्रीचं गाणं आहे आणि त्यांचे गुरु स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे ह्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं औचित्य साधून हे वाढदिवसाच्या निमित्त ही स्पर्धा असताना मात्र डीजे ऑपरेटर नवनाथ वालिवकर आणि त्यांचे डीजे डीजे जॉकी निखी यांचं देखील कौतुक करेन सर. ओव्हर नंबर 2 संपली आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात पुन्हा शुभम आलेत. उडवलाय, आल्या आल्या नमितची एक वेगळी स्ट्रेंथ आहे आणि हा हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर सिक्सर. आई माऊलीचा उदं उदं सर पाहिलं असेल आशिष सावंत गुणलेखकाच्या भूमिकेत आहे आणि गुणलेखक आपल्याला कळवतो की धावसंख्या 15वर पोहोचली आहे 2 षटक व 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. आज मात्र डीजे आपली कसरत करत आहे पहा. आपल्याला वेळ थोडा कमी देईल परंतु त्या प्रेक्षकांचं जरूर मनोरंजन करेल आणि या डीजे ऑपरेटरला खरंच जितकं कौतुक करावे तितके कमी आहेत सर. चांगला स्ट्रोक खेळलाय. समोर डीजे मास्टर आपले विशेष कौतुक असणार आहे. परंतु नमित पाटील सांगतायत मी आलोय, मला माझ्या टीमसाठी दावा करायचा आहेत. तुम्ही काल काय खेळलात याला महत्व नाहीये, तुम्ही आज काय खेळणार याला महत्व आहे. येस सर आपण काय उल्लेख केला आहे काल खेळलात हे तुमचं फास्ट होतं परंतु फ्युचरमध्ये काय चांगलं करायचं हे खेळण्यासाठी आपल्याला मातीतनं तेल गाळायला लागेल सर. पाहूया आज कामगिरी करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला नमित आणि समोर चांगली गोलंदाजी करणार आहे, परंतु हे वेगळं षटक आहे. शुभम वा, यावेळेला वेगळ्या पद्धतीने बॅट फिरवली, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे दूर राहिले आणि रिझल्ट तोच बॉल सीमा रेषा पार. हा शॉट खेळत असताना धाडस लागतं सर. हँड अँड आय कोऑर्डिनेशनचा जो ताळमेळ असतो जो मिळाप असतो तो खेळत असताना हा फटका खेळत असताना जरूर जोखीम उचलली आहे या फलंदाजाने आणि या फलंदाजाला आपण नमित पाटीलला जरूर कौतुक करावे तितके कमी आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 19वर. नुकतीच NMTCA ची टुर्नामेंट झाली आणि त्याही स्पर्धेमध्ये काय खेळले होते हेच खेळाडू. नमित जबरदस्त खेळाडू आहेत, आपल्या टीमला संकटातून बाहेर काढण्याचं काम सध्या करतायत. वेगवान चेंडू इकडे टाकला गेलाय, थोडंसं शफल होण्याच्या नादात आपला स्टंप दाखवला लेग आणि लगेच उडवला तो सुद्धा. दांडी 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 गुल. बॉल टर्न होताना पाहिला मिळाला. कदाचित त्यांना अंदाज होता की हा बॉल वाईट जातोय की काय आणि ज्या पद्धतीचा स्टान्स होता, परंतु टप्पा पडून टर्न जो स्विंग पाहायला मिळाला ना तो लाजबाब होता आणि त्याच्यामुळे लेग स्टंप उडवला गेला आणि विकेट जाण्याचं सत्र काही थांबत नाहीये. गुपेश सर काय म्हणाल, आणखीन एक विकेट गेली आहे, रन 19 आहेत.
जी जरूर इनकट केला होता आणि इनकट करत असताना मात्र मागून बोल्ड घेतला होता. म्हणजे आपण म्हटलं दुकान खुलं ठेवलं आहे आणि या आपण लुटा असं झालं आणि आपण म्हटल्याप्रमाणे धावसंख्या 19वर पोहोचली आहे. म्हणजे म्हणू शकतो सर भूमिपुत्र मैदान भूषणला देखील माहीत आहेत या भूमिपुत्र मैदानावर धावा जास्त येणं गरजेचे असतात. परंतु आज मात्र कुठेतरी असं वाटतंय सकाळच्या सत्रामध्ये खूप कमी धावा झालेल्या आहेत सर. हो यस, परंतु कमबॅक करावं लागेल. 5 विकेट माघारी परतल्यात, हरकत नाहीये. आपल्याला खेळायचं आहे, आपल्याला कामगिरी करायची आहे. नवीन बॅटर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मुळेखंड या गावचे सिक्सर किंग जीवित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु शुभम डाकीची अप्रतिम गोलंदाजी सुरूच आहे, कारण 4 विकेट त्यांनी आपल्या नावावर केलेल्या आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. परंतु याही परिस्थितीतून टीमला संकटातून बाहेर काढायचे बॅटरला. फुलटॉस बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने दिशा दिली आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते आहे, ती म्हणजे आता 20 धावांवर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 20वर धावसंख्या पोहोचलेली आहे आणि भूषण खेळतोय फक्त 2 धाव्यांवर. 4 चेंडूचा सामना केलेला आहे सर. हा जो चिता आहे हा वाघ आहे नवी मुंबईचा, जाबाज खेळाडू आहे. याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहिलेला आहे चौकार षटकार आणि चौकार षटकारांची जर नाव जिथे कुठे कोरलं जातं तर भूषणचं नाव जरूर घेतलं जातं सर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पुन्हा एकदा शुभम भूषण यांच्यासाठी. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा टाकला, समोर ढकललाय जिकडे लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आले. सूरज तोपर्यंत 1 रन मिळेल. दबाव आहे, त्याचं कारण आहे 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत, तरीही खेळावं लागेल. कारण वर्षातून एकदा येणारी स्पर्धा 24 वर्ष पूर्ण करते आणि पुढल्या वर्षीच्या आत्ताच वेध लागलेत. 25व्या वर्षी काय असेल, रौप्य महोत्सव ज्यावेळेला स्पर्धेचा असेल त्यावेळेला काय इकडे वेगळंच वातावरण असेल सर. जी जरूर अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम स्पर्धेमध्ये सुरू असलेला हा सामना आहे. ॲक्रॉस खेळायला गेले, यावेळेला थोडंसं लांबून परंतु आडव्या बॅटने खेळायला गेले. अपील केलं, त्याचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. आणि इकडे डॉट बॉल पुन्हा एकदा येताना पाहिलं. काय बॉलिंग केली आहे. 2 ओव्हर 15 धावा 4 विकेट. शुभम डाकी लाजबाब कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 21, 5 विकेट. करंट रन रेट पाहिला हा सामना आहे ऑल इंडिया क्रिकेट टेनिसचं इथे भूमिपुत्र मैदानावर पार पाडत असलेली ही स्पर्धा आहे. आदरणीय प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्या आयोजनाने ही स्पर्धा आहे आणि या आयोजनामध्ये आपण पाहत असाल या कोपर खेळण्या भूमिपुत्रांचं योगदान खूप मोठं आहे सर. कशा प्रकारे विकेट आल्या ते देखील दाखवलं जाते. पहिल्या 3 ओव्हरचा लेखाजोखा, त्यानंतर भावेश यांच्यासाठी शुभम यांनी टाकली गोलंदाजी. हा फुलटॉस होता, त्याला खेळायला गेले. टायमिंग तिकडे तेवढं चांगलं नाही पाहायला मिळालं. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळाली आहे. त्यानंतर विनीत आल्या विनीतसाठी एक अप्रतिम चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात आणखीन एक विकेट आली आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकता एक मोठा स्ट्रोक आला खरा अगदी लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु त्यानंतर दुसराच बॉल राऊंड द विकेट यॉर्क केला, ऑफस्टंप उडवला गेला आणि कमबॅक केलं गेलं. त्यानंतर आल्या एक हेलिकॉप्टर खेळला समोरच्या दिशेने नमित यांनी आणि एक मोठा फटका वसूल केला. त्यानंतर एक नोलुकचा फटका देखील खेळला, परंतु थोडीशी घाई त्यांच्याकडून झाली असं इकडे म्हणावं लागणार आहे. 2 चांगल्या फटक्यानंतर माघारी परतावं लागलं त्यांना. आपला लेग स्टंप दाखवला आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्विंग होत असताना बॉलने यष्टी उद्ध्वस्त देखील केली. हा होता लेखाजोखा पहिल्या 3 ओव्हरचा. आता येणाऱ्या 3 ओव्हर आणि येणाऱ्या 3 ओव्हरसाठी याच कोपरखैरणे गावचे भूमिपुत्र आणि आमचे सहकारी मी गुपेश म्हात्रे सर मुख्य समालोचक म्हणून असतील. थँक्यू सर. आपण पाहत असाल शतरक्षक पहा फ्लाय स्लीप रिजनमध्ये एक शतरक्षक ठेवला आहे. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग असं जवळ विकेट किपरच्या जवळ आपण पाहत असाल 2 शतरक्षक आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर पॉईंट रिजनमध्ये डीपवर एक शतरक्षक कवर एक्स्ट्रा कवर म्हटलं तरी चालेल या रिजनमध्ये शतरक्षक जातोय. आणि त्यानंतर पाहिलं तर एक्स्ट्रा कवरमधून एक शतरक्षक ट्रॅव्हल होतोय पॉईंट वाईडिश पॉईंटवर, कवर पॉईंटवर म्हटलं तरी चालेल. भूषणसारखी हा सापळा आहे. दूरवर पाहत असाल लॉंग ऑफ रिजनमध्ये एक शतरक्षक आहे, लॉंग ऑनमध्ये एक शतरक्षक आहे, काव कॉर्नर या क्षेत्रामध्ये एक शतरक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग असं शतरक्षण सजवलेलं आहे. आणि गोलंदाज येतोय मात्र गोलंदाजासाठी अक्षय पाटील. अप्रतिम गोलंदाज अक्षय पाटीलने बरेचसे मैदानं गाजवलेले आहेत. आपल्या बोटांवर चेंडूला ट्रॅव्हल करत असताना योग्य नियंत्रण ठेवून गोलंदाजी करत असतो आणि मात्र तितकाच सक्षम आपण पाहत असाल. पाहूया पुढचा चेंडू ट्रॅव्हल होतोय, फ्लाइटेड चेंडू होता आणि मात्र पहा वॉट अगेन या सुपर भूषण या वादळाला मात्र थांबवलेलं आहे.
विकेट गडी क्रमांक बाद होतोय 6-21 वर. डीजे प्लीज. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि शेवटच्या क्षणी बॅटमध्ये बॉलच्या दिशेने त्यांनी टाकले. आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे 6वा धक्का संघाला संकटातून बाहेर काढावं लागेल आणि एकाच वेळेला महेंद्र मागे भिवंडीचे एक जबरदस्त सिक्सर किंग, दुसऱ्या बाजूला मुळेखंडचे सिक्सर किंग. किती वेळा आपण पाहतो की हे दोन बॅटर एकाच वेळेला मैदानात आहेत. महाराष्ट्रातील आघाडीच्या पॉवर हिटरमध्ये या दोघांचंही नाव घेतलं जातं आणि तेच दोघे एकाच वेळेला मैदानात आहेत. आता टीमला संकटातून बाहेर काढतील का पाहायचं आहे कुपेश सर. सर संकट मोचक होणं गरजेचं आहे आणि जर ह्या खेळाडूंनी आपला पाठचा खेळ आणि सराव जो चांगला आलेख जर ठेवला होता त्या पद्धतीने ठेवला तर कुठेतरी आपल्या संघाला सावरू शकतात आणि सावरत असताना त्यांना मात्र आपला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. शांत आणि संयमी क्रिकेट खेळावं. अग्रेसिव्ह आपण म्हटल्याप्रमाणे हे खेळाडू आहेत परंतु आपल्या संघाला सावरत असताना आपण बराच वेळा पाहिलेला आहे. पाहूया काय करतात. फलंदाजीसाठी येतोय जीवित आणि महेंद्र. पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू आहे. फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय गली रिझनमधून लॉंग लेग पर्यंत जाईपर्यंत एक धाव पूर्ण होते. पहा अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट आणि 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावाच्या साहाय्याने संघाला पोहोचवतायत 23 वर 6 गड्याच्या मोबदल्यात सर. खऱ्या अर्थाने जे पहिल्या बॉलवर महेंद्र मागेने केलं ही कदाचित आणखी अगोदर थोडं व्हायला पाहिजे होतं. हरकत नाही आहे कारण प्रत्येक बॉलवर तुम्ही 6-4 नाही मारू शकत. सिंगल डबल्स प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करू शकतील आणि ते महेंद्र मागे यांनी पहिल्याच बॉलवर केले. 2 घेतल्या. जी जरूर. 2 धावा देखील ह्या खूप महत्त्वाच्या ठरू शकतात कारण की 2-2 धावा जरी आल्या तरी आपल्या संघाला पुढे पोहोचवू शकतात. चौकार षटकार मारण्याच्या नादामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिला झेल गेले आणि झेल उडत असताना मात्र ते चांगले गॅदर केले क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने. ते कुठेतरी थांबवण्यासाठी हा डावपेच असावा महेंद्रचा. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा निघतो. अक्षय विरुद्ध खेळणार महेंद्र मागे. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुढे येऊन फक्त चेंडूला दिशा दिली आहे कवर रिजनची आणि कवर रिजन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय तोपर्यंत धाव मिळते. एक संघ 1ने पुढे पोहोचतोय 24 वर. 6 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटक व 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. सर पाहिलं तर आता धावफलक पुढे येणं खूप गरजेचं आहे. भूमिपुत्र मैदान आहे. भूमिपुत्र मैदानामध्ये पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये 24 धावा म्हणजे आजच्या दिवसातील ह्या सुरुवातीच्या ज्या 24 धावा आहेत त्या कुठेतरी इथे पहा सुंदर गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता. थोडासा उसली घेतला होता चेंडू त्यामुळे कदाचित पंचांनी निर्णय देताना कुठेच अडखळले नाही आणि निर्णय देत असताना त्याने सांगितलं नॉट आउट. एक गोष्ट करतोय अक्षय राऊंड द विकेट गोलंदाजी करतो आणि त्याच्यामुळे एकतर स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करण्याचा प्रयत्न किंवा बॉडीच्या दिशेने करण्याचाही प्रयत्न त्यांचा सातत्याने होतोय. येस सर. राऊंड द विकेट करत असताना बराच वेळा आपण पाहतो परंतु पहा हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. पहिला मधल्या एसटीवर चेंडू टाकला होता त्यानंतर थोडासा उसली घेतलेला चेंडू होता. त्यानंतर आता हा चेंडू जो होता ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. खेळताना अडखळला फलंदाज. पुन्हा एकदा डॉट बॉल म्हणजे ह्या इनिंगमध्ये पाहिले असतील जास्त डॉट बॉल आलेले आपण पाहिलेले आहेत सर. पाहूया पुढचा चेंडू. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू खूपच लांबून टाकलेला चेंडू होता सर. पहा ऑफ ब्रेक थोडासा स्लाइडली करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खूपच दूरवर गेला होता. अवंतर धाव मिळते आणि म्हटलं जातं अवंतर धाव म्हणजे एक बक्षीस मिळते. धावसंख्या पोहोचते 25 वर 6 गड्यांच्या मोबदल्यात. जय मल्हार विरुद्ध KFC गावदेवी. पाहूया चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक देखील क्षेत्ररक्षण चांगलं करतोय परंतु धाव येते 1. मोठे फटके येणं खूप गरजेचे आहेत सर. काय म्हणाल. हो गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील आता सुरुवात होईल असंच म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहिलं मिळालं. बॅट उगारली गेली होती परंतु क्षेत्ररक्षकाला ज्या वेळेला वाटलं ही कॅच नाही होऊ शकत आहे त्यांनी बॉल चांगल्या पद्धतीने अडवलाय आणि धावसंख्या 1ने पुढे पाठवली सुद्धा. सर 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 26. त्याच दरम्यान आदरणीय सुहाजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अनंत म्हात्रे साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रेमनाथजी मडवी हे देखील उपस्थित आहेत. घनश्याम पाटील साहेब उपस्थित आहेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी पुढच्या 2 टीमला पहिला कॉल देतोय. अफजल 11 महाड वर्सेस त्विषा अर्जुन 11 टायगर. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सुपर 6चा दुसरा सामना असेल अफजल 11 महाड वर्सेस त्विषा अर्जुन 11 टायगर. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी रेडी राहणार आहोत. O2 कॉमेंट्री बॉक्स.
सर जीवित खेळतो 2 धाब्यांवर आणि महेंद्र खेळतो 3 धाब्यांवर. ही जोडी आपण म्हटल्याप्रमाणे संकटमोचक आहे आणि ह्या जोडीला करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी पुढे. नक्कीच ते करावं लागणार आहे. त्यासाठीच ओळखले जातात हे दोन्ही बॅटर आणि त्यांना ते करावं लागेल. या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 25-30 जरी आल्या ना 12 बॉलमध्ये, सर मॅचमध्ये मजा येईल. पाहूया मयूर गोलंदाजीसाठी हा 12 धावा सेव्ह करण्याचा प्रयत्न करतोय की 12 धावा ह्याचमुळे म्हटलो कारण की सर अवांतर धावा मिळते, एक्स्ट्रा धावा मिळते, 1 धावा मिळते आणि 1 धावाच्या साहाय्याने संघ पोहोचला पुढे 27 वर. आपण म्हटल्याप्रमाणे 25 एक अवांतर धावा आली म्हणजे सरासरी पहिले 2 षटकामध्ये 12-12 धावा येणं गरजेचे आहेत आणि ह्या सेव्ह करण्यासाठी मयूर हा काय करतो ते पाहायचं आहे. फलंदाज मात्र तयार आहे. पुन्हा एकदा जोराचा प्रहार केला आहे परंतु पहा मनगटातला जोर जो आहे तो कुठेतरी कमी दिसतोय. चेंडू सेपलँड झाला होता. स्क्वेअर लेग रिझनमधून शतरक्षक आला, दूरवर होता परंतु चेंडूवर पोहोचला आणि 2 धावा सेव्ह करू शकला नाही. 2 धावाच्या साहाय्याने संघाला पोहोचवलं 29 वर 6 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच इकडे चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो थोडासा वेगात होता परंतु बॉल थोडासा फिरतानाही पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामतीचे गोलंदाज पाहायला मिळतात आणि नुसते बारामतीचे नाही ते काटेवाडीचे आहेत म्हणजे साहेबांच्या गावचे गोलंदाज मयूर मासाळ यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. सर साहेबांचा नाद खुळा आहे कारण की वय वर्ष जर पाहिलं तरी या तारुण्याला वयाचं बंधन नसतं असे साहेब आणि इथे मात्र आपण हा गोलंदाज जर पाहत असाल मयूर पुन्हा एकदा निघतोय. व्हॉट अगेन लवली डिलिव्हरी पाहिला असेल थोडासा स्लाइडली कट केला होता बॅटची एज लागली आणि मात्र गॅदर केला यष्टीरक्षकाने. डीजे प्लीज. जे लांबून नाही तर समोरून फिरवला त्यामुळे बॅटची कडा घेतली गेली, विकेट आली आणि म्हणूनच मी बारामतीच्या काटेवाडीतून नवी मुंबईमध्ये आलो आहे. मयूर मासाळे नावाची चर्चा पश्चिम महाराष्ट्रात आहे परंतु मुंबई रिजनमध्ये आलेले आहेत आणि इकडे देखील स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. धावा करावे लागतील. विकेट गेलेले आहेत आणि रवले घेतले, चांगले स्पिनर घेतले, चांगले फास्टर घेतले आणि अशा टीम प्रत्येकाने बनवल्यात आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्हाला तो हक्क असतो. तुम्हाला पाहिजे तशी टीम तुम्ही बनवा आणि इकडे अजूनही विकेट जरी गेल्यात बॅट्समन संपलेले नाही आहेत. प्रयत्न करावे लागतील. 10 बॉल अजूनही बाकी आहेत. अजूनही 3 गडी आहेत आणि जर चांगला खेळले तर धावसंख्येला पुढे नेऊ शकतात परंतु जर पाहिलाच ना यशस्वी होताना प्रत्येक गोलंदाजाला आपण पाहिला असेल. पहिला शुभमला 3 गडी बाद केले होते. त्यानंतर गोलंदाज आला होता अक्षय त्याने देखील 1 गडी पटकावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शुभम आला होता 1 गडी पटकावला होता. आता पुन्हा एकदा आपण पाहत असाल मयूर शफल जायलाय आणि मात्र चांगला फटका खेळलाय. स्टॉप करतोय की 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन. डीजे प्लीज. आज बॉल गॅपमध्ये समोरच्या दिशेने खेळलाय आणि तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला आलात महत्वाचं नाही, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. इथे पहा ऑफ स्टिकच्या बाहेर पहिलाच शफल झाला होता आणि शफल होत असताना आपण गोलंदाजाचं नियंत्रण पाहिलं. भावना जी हा काय म्हणाल सर गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कामगिरी बॅटरकडे सुद्धा दुसरे कोणतेच ऑप्शन नाही आहेत आता कारण बॅट तर फिरवायचीच आहे आणि त्या प्रयत्नात समोर सूरज यांनी एक चांगली कॅच पकडली आहे. आणखीन एक विकेट आलेली आहे. महेंद्र मागे ही एक आशास्थान मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे परंतु मयूरने प्रभावित केलंय. या ओव्हरमध्ये मयूरने देखील 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या या आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 7 धावा देखील त्यांनी खर्च केलेले आहेत. महत्त्वाची राहिली ही गोलंदाजी. क्षेत्ररक्षकांची देखील चांगली साथ. चांगली साथ मिळते क्षेत्ररक्षकाची. मात्र आणि
म्हणून तर म्हटलं जातं ना, तुम्ही काय करता ते महत्त्वाचं आहे. आणि बघता बघता आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39. धावगती कमी नाही आहे. एक ओव्हर अजून जी बाकी आहे त्याच्यामध्ये जर का 10-15 आले, जो 55चं टार्गेट म्हटले होते ज्यावेळेला कॅप्टन आले होते, फिल्डिंग टीमचं आम्ही तिथपर्यंत रोखू, परंतु 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो, कारण मैदानाच्या आतमध्ये महेंद्र मागे तर अजूनही आहेत. आणि शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या सांगवीचा जादूगार, ज्याने मागील हंगामात जबरदस्त कामगिरी केली श्रीतेज 11 चरोली पुणे संघासाठी. सनी कसबे शेवटच्या षटकात फिरकीपटूला आमंत्रित करण्यात आले. पाहूया सर, एक ओव्हर सुद्धा काफी असते मॅचमध्ये येण्यासाठी, आणि 6 बॉल इकडे, एक ओव्हर आहेत. महेंद्र मागे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जवळपास 8 विकेट माघारी परतल्यात, परंतु या एक ओव्हरमध्ये काय होणार पाहत राहा धर्मवीर चषक. जे जरूर धर्मवीर चषकाचा आनंद लुटत असताना घरी बसल्या देखील प्रेक्षक मनोरंजन करत असतील, कारण की टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे लाईव्ह घर बसल्या प्रेक्षेपण चालू आहे. आणि मात्र आपण म्हटल्याप्रमाणे फिरकीचा जादूगार हा जर चालला तर धावसंख्या रोखू शकतोय, परंतु या भूमिपुत्र मैदानावर जर पाहिलं असेल तर शेवटची जी जोडी असते ती देखील शेवटपर्यंत झुंज देत असते. आणि म्हटलं जातं ना, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती है. तर कोशिश कोण करतोय ते पाहायचं, गोलंदाज की फलंदाज. इथे चांगला फटका म्हणू शकतोय, कारण की एक धाव जरूर आली आहे, दुसरी धाव घेण्याची तयारी दर्शवतोय. इथे शतरक्षकाकडनं थोडासा गडबड होते, त्याचाच पुरेपूर फायदा घेतो. धावसंख्या 2ने पुढे पोहोचवते 41वर. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूमध्ये एखाद दुसरे मोठे फटके जर आले तर धावसंख्या पुढे पोहोचू शकते. मजा येणार आहे, मजा येणार आहे. एक एक बॉल याच्यानंतरचा महत्त्वाचा आहे. बॅटिंग टीम म्हणत असेल यार 2 तरी मोठे फटके आले तर आम्ही चांगल्या स्थितीमध्ये जाऊ, ते प्रयत्न करावे लागणार आहेत. सनी कसबेचं कसब लागणार आहे, कारण त्यांनाही चांगले बॉल टाकायचे आहेत, परंतु महेंद्र मागे असे फिनिशर आहेत, या डावाला कसं संपवायचं आणि बॉलला मैदानाच्या कसं बाहेर मारायचं त्यांनाही माहिती आहे. म्हणजे कसून चौकशी करावी लागेल इथे फलंदाजाला. चांगला चेंडू होता, स्लोअर आममधून टाकलेला हा चेंडू होता, जरूर फ्लिक केलं होतं चेंडूला. डीपवर जाईपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या 2ने पुढे पोहोचवल्या 41वर. आपण पाहत असाल महेंद्र हा खेळतोय 7 धाव्यांवर, तर किरण एका बाजूला 40वर धावपळ पोहोचवलेला आहे. मोठा फटका नाही याला हरकत नाही, परंतु 2 बॉलमध्ये 4 रन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तरी देखील येणारे 4 बॉल आणि महेंद्र मागे, सनीची फिरकी, दुसऱ्या बाजूला महेंद्र मागेची बॅट, या दोघांमधील लढत सध्या मैदानात सुरू आहे. प्रोजेक्ट रन रेट जर पाहिला तर 49 दाखवतोय आपल्याला इथे. तर पहा, मोठा फटका खेळला, जसा प्रोजेक्ट स्कोर सांगितला त्याच बरोबर हा मोठा फटका षटकाराचा होतोय. धावसंख्या 6ने पुढे पोहोचवली 39वर. डीजे प्लीज. तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी माझी टीम संकटात आहे, मला खेळायचं आहे, आणि महाराष्ट्रातील टॉप फिनिशरमध्ये नाव घेतलं जातं या महेंद्र मागे यांचं, आणि तेच मैदानात आहेत. हा बॉल आवाक्यात आला, त्यांच्या रडारमध्ये आला आणि त्याच्यानंतर खूप लांबवर षटकारासाठी पाठवून दिलाय. सर 49वर धावसंख्या आली सुद्धा, 3 बॉल बाकी आहे. महेंद्र मागे मैदानाच्या आतमध्ये आहे. धर्मवीर चषक. जे जरूर अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूवर मोठे फटके आले तर स्कोर पुढे पोहोचू शकतो. आतापर्यंत आपण पाहिला असेल 8.91चा करंट रन रेट आहे आणि महेंद्र मागे हा खेळत आहे 13 धाव्यांवर, किरण खेळतोय 6 धाव्यांवर. धावफलक जर पाहिला तर 49वर पोहोचलेल्या 8 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडू बाकी आहेत, उर्वरित आहेत. ते खर्च करण्यासाठी गोलंदाजी येणार आहे सनी, आणि सनीच्या गोलंदाजीवर खेळत असताना आपण पाहत असाल एका बाजूला महेंद्र, अप्रतिम फटकेबाज. महेंद्र ह्या नावातच पॉवर आहे सर. पाहूया, महेंद्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. सापळा जरूर रचलेला आहे त्याच्यासाठी. आपण पाहत असाल मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला जरासा वाईडिश मिड विकेटमध्ये नेलेला आहे. खेळण्यासाठी तयार होतोय फलंदाज महेंद्र. सनीच्या गोलंदाजीवर मोठा फटका की काय, तर जरूर मोठा फटका, परंतु लांबी कमी होती आणि गडी बाद होतोय 9वा. महेंद्र मागे 13 धाव्यांवर. धावफलक पोचलेला आहे 49वर 9 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे प्लीज. अफजल 11 महाड टीमचे कॅप्टन आणि त्विषा अर्जुन 11 टायगर या टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते म्हणजेच सुहास म्हात्रे साहेब आणि घनश्याम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस.
नेक्स्ट मॅच चा टॉस आपण अफजल 11 महाड वर्सेस ट्विशा 11 अर्जुन 11 टायगर या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती केली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रुपेश सर 9वी विकेट आलेली आहे. महेंद्र यांनी चांगला प्रतिकार केला, म्हणजे उत्तरार्धात जे काही चांगले स्ट्रोक पाहिजे होते ते त्यांनी मारले आणि त्याच्यामुळे ही धावसंख्या 50च्या उंबरठ्यावर येथे आली आहे. संकेत पाटील टीमचे कॅप्टन आहेत, ते मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सर पाहिलं तर महेंद्र चांगला चालला आहे, चांगली फलंदाजी केली आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावे लागतील, कारण की ह्या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला होता आणि महेंद्रला जर थांबवायचं असेल तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करावा किंवा आपल्या बॉडी लँग्वेजवर जर बॉडीवर जर चेंडू बदलला तर कुठेतरी महेंद्र थांबेल हे जरूर विचार केला असतील गोलंदाजाने, आणि मात्र तेच इथे तंत्र वापरलं होतं आणि महेंद्रला थांबवण्याचा प्रयत्न केला. सर बॉलही एवढ्या लांब मारले की ते परत आले नाही आणि नवीन बॉलचा थोडासा फटका तर पडला. जे जरूर नवीन बॉलचा खरंच फरक पडत असतो, आणि मात्र खेळत असताना आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत कॅप्टन संकेत पाटील आणि गोलंदाज पुन्हा एकदा सनी. चला काय गोलंदाजी करतोय अप्रतिम. त्याच दरम्यान टेनिस क्रिकेट .inचे अगदी CEO संतोष नाणेकर यांचं देखील आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वाला आज यूट्यूबवर आणण्याचं काम ज्याने केलंय संतोषजी नाणेकर यांचं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. शेवटचा चेंडू या इनिंगमधील पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू. पहा चांगला आज चेंडू वळवला होता, ऑफ ब्रेक केला होता. आपण म्हटल्याप्रमाणे फिरकीचा जादूगार का म्हटलं जातं मला, तर लेग ब्रेक ऑफ ब्रेक जबरदस्त गोलंदाजी करत असताना मात्र थांबून ठेवलं. प्रोजेक्ट रन रेट होता 49चा 50वर पोहोचला आणि 9 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा काढून संघाला 51 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे. KCA गावदेवी गावठाण विरुद्ध खेळत असताना जय मल्हार प्रवीण 11 खारघर. 50 धावा म्हणजे 50 या सुद्धा काही कमी नाही आहेत. पहिल्या डावात ते पाहायला मिळालं, दुसऱ्या डावामध्ये थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळेल का याचं उत्तर नंतर मिळणार आहे. 50 झाल्यात 51 करायचे. सर पहा 50 झाल्या 51 काढायचे आहेत. हॅट्रिकसाठी संधी आहे. ज्या कोणी गोलंदाजाने हॅट्रिक साधली तर राजेंद्र आव्हाड यांच्याकडनं 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेटची हॅट्रिक घेतली तर सर, आणि त्यानंतर जर पाहिलं तर 6 सिक्सेस लगातार खेचले तर श्रीमान विजय पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे आजचं दिवसाची जी मेजवानी आहे अप्रतिम असेल. प्रवीण दादा यांच्या वतीने ही मालिका आहे आणि या मालिकेमध्ये आपण पाहत असाल विघ्नेश जरूर आपल्या बरोबर जुडतील तर पाहत असाल एका बाजूला नारायण मात्रे. टॉस साठी आपण जाणार आहोत. दोन्ही टीम ट्विशा अर्जुन 11 टायगर त्यांच्या विरोधामधील अफजल 11 सुपर 6 आणखीन एक तगडा मुकाबला. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येतील. चला अफजल 11 टीम चे कॅप्टन आणि ट्विशा अर्जुन 11 टायगर टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होतील. ओमकार देसाई इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला अफजल 11 टीमचा कॅप्टन देखील आमच्या सोबत जॉईंट होत असताना तर उस्मान देखील आमच्या सोबत जॉईंट होत असताना मान्यवरांचे शुभसे टॉस केला जातोय. कॉल करायचा आहे धर्मवीर ओमकार, धर्मवीर आनंद दिघे साहेब किंवा DADC हा कॉल करायचा आहे. अफजल कॉल करतील. आनंद दिघे कॉल केलाय आणि DADC आलाय. म्हणजे ट्विशा अर्जुन 11 टायगर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. ओमकार काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. ओमकार पहिल्या मॅच पासून आता सुपर 6चा प्रवास तुम्ही पाहिला. टीमचा खूप चांगला परफॉर्मन्स झाला आणि एक सामना गमावून देखील आपण सुपर 6 मध्ये प्रवेश केला. खूप चांगलं कमबॅक केलं. या मॅच मध्ये काय रणनीती असेल? 100% देऊ, आपल्या मेरिटवर खेळू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. सुपर 6 साठी काही चेंजेस केले जातील, आपल्या स्क्वॉड मध्ये काही बदल केला जाईल? 2-3 चेंजेस आहेत. ओमकार काय सांगशील? आज 25 डिसेंबर आहे, प्रवीण दादा यांचा वाढदिवस आहे आणि ही स्पर्धा गेली 24 वर्ष आपल्याला पाहायला मिळते. इतकी वर्ष तू स्पर्धा खेळतोयस, काय सांगशील आणि काय वर्णन करशील या स्पर्धेचं? मला वाटतं मी लास्ट 10 बरोबर खेळत असणार, पण स्पर्धेमध्ये काही चेंजेस नाही. जो चाम आहे तो अजून पण तसाच आहे. विश यू ऑल द बेस्ट. अफजल तुमच्याकडे येतो. अफजल टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय असला असता?
टॉस जीते तो हम लोग भी फील्डिंग करते पहले, कारण कि सामने वाली टीम को हम लोग कम से कम रोकने की सोचते और चेस कर देते। क्या कहोगे, कितना टारगेट माइंडसेट में उतरेंगे और कितना टारगेट तक पहुंचने का इरादा रहेगा? 80 प्लस करने सोचेंगे, और 80 प्लस जितना भी होगा हमारे लिए बेनिफिट होगा, क्योंकि हमारा बॉलिंग अच्छा स्ट्रॉन्ग रखे है अभी। अफजल 11 टीम जिसका जिक्र हमने पहले मैच में किया था, क्या बड़ी टूर्नामेंट आज तक खेली नहीं, मतलब 1 लाख की टूर्नामेंट ज़्यादा से ज़्यादा खेली, 5 लाख की टूर्नामेंट खेलने के लिए अफजल 11 आया। पहले मैच से अभी सुपर 6 जो भी कोई अपने परफॉर्मेंस किया, उस परफॉर्मेंस के बारे में क्या कहोगे? सबसे पहले तो सारा टीम परफॉर्मेंस था, सारी टीम ने एक साथ मिलके खेला है, और जो अच्छे अच्छे प्लेयर थे वो काफ़ी अच्छा परफॉर्मेंस किए हैं। सो इट्स वाज कम्प्लीटली टीम एफर्ट जो सब ने दिया है अच्छे से। एनी चेंजेस? हाँ, 2-3 चेंजेस है टीम में। विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. ओमकार देसाई, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला, नुकतंच टॉस झालाय, मान्यवरांना देखील साहेबांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेसाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्थान बनवा. हॅलो. नुकताच टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय ट्विशा अर्जुन 11 टायगर टीम कॅप्टन ओमकार देवीदास देसाई यांनी, आणि लगेचच निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. सुपर 6चा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ट्विशा 11 अर्जुन 11 टायगर वर्सेस अफजल 11 महाड. हे दोन संघांमध्ये तगडं आव्हान असेल. एकीकडे आपण जर पाहिलं तर उस्मान, त्याच्या विरोधामध्ये आपण ओमकार देसाई, हे दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम तगड्या आहेत, दोन्ही टीम मध्ये घमासान पाहायला मिळेल. धर्मवीर चषक या स्पर्धेचा अंतिम दिवस रंगला जातोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल, ऐकूया दोन दिग्गज समालोचकांच्या वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. हेलो, थैंक यू डीजे. हेलो हेलो चेक. हेलो हेलो. आदावत, नमस्कार, सत श्री अकाल, राम राम, नवी मुंबई. मेरा नाम है रेडियो जॉकी प्रदीप, और आप सभी का मैं हार्दिक 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 स्वागत करता हूँ धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफी 2025 ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट का ये महासंग्राम. ओम गण गणपते हे देवा नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. क्या खेल खेला है यहाँ पे. अगर देखा जाए तो केसीए फाइटर्स गावदेवी गावठान के कैप्टन चैतन्य पाटिल ने टॉस जीता था इस मुकाबले में, और जय मल्हार गावदेवी गावठान संकेत पाटिल के टीम को आमंत्रित किया था बल्लेबाजी के लिए. और 6 ओवरों में मेरे साथ है सैंडी संतोष मात्रे. 6 ओवरों में केवल 50 रन स्कोरबोर्ड के ऊपर है और 51 का लक्ष्य है. दोनों भी टीम तगड़ी है सैंडी. जो टीम यहाँ पे पराजित होगी वो सीधी घर चली जाएगी. tenniscricket.in के माध्यम से जितने भी दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं उन सभी का मैं आदरणीय इस प्रतियोगिता के आयोजक सर्वे सर्वा प्रवीण कालूराम मात्रे जी की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. खेल की शुरुआत होने जा रही है. संकेत पाटिल, मैन फ्रॉम बुरबी, पहली गेंद के ऊपर बैकफुट पे गए, शॉर्ट आर्म पुल कर दिया था और गेंद चली गई है डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर. पहली गेंद के ऊपर करण मडवी ने यहां पे चौका जड़ दिया है. सैंडी, सुरुवात तर छान झालेली आहे. पहा, थोडंसं फंबलिंग झाल्याने फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतला अर्जे. या धावा रोखणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अगोदरच 51चा टार्गेट. खूप चांगला हा बॉलर आहे, आम्ही पाहिलंय 2020 मध्ये या बॉलरने कमाल केली होती. क्वार्टर फायनलमध्ये हॅट्रिक, सेमीफायनलमध्ये हॅट्रिक, असे 2 हॅट्रिक संपादित गेले होते 2020 मध्ये. नाव संकेत. करण मडवी कोई कम आंकने वाले खिलाड़ी नहीं है. 6 गेंदों में 6 सिक्सर जड़ने वाले ये सिक्सर किंग,
और बहुत ही लाजवाब बल्लेबाजी करते हैं, स्टाइलिश खिलाड़ी है। और ये चले गेंदबाजी करने के लिए संकेत पाटिल, दानियात से राउंड द विकेट, बहुत अच्छी गेंद थी। इस बार टिप्पा खाने के बाद गेंद तेजी के साथ काटा बदलती हुई अपने जगह पे खड़े खड़े देखते रह गए यहाँ पे बल्लेबाज करण मडवी। बाकी का तमाम काम विकेट के पीछे विकेट कीपर ने किया। एक फ्लाई स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, भूषण पाटिल खड़े, एक मिड ऑफ ऑफ साइड का दायरे के अंदर का क्षेत्ररक्षण, एक डीप कवर। इस बार इनसाइड आउट खेलने का प्रयास किया था, गेंद के गति में परिवर्तन किया था यहाँ पे गेंदबाज संकेत पाटिल। काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि पहले ही गेंद के ऊपर करण मडवी ने एक चौका निश्चित रूप से जड़ा था, लेकिन उसके बाद देखिए अच्छे टिप्पे के साथ, अच्छे गति के साथ, लगातार गति में परिवर्तन करते हुए क्या खिलाडी आहे सँडी संकेत पाटिल। नक्कीच पाहिलं आम्ही नुकतंच मी त्याचं वर्णन केलं होतं 2020 मध्ये अतिशय जबरदस्त आणि तब्बल 15,000चं कॅश प्राईज मिळालं होतं जेव्हा श्रेयश इंदुलकर आणि त्याच्यावर ओमकार ही जोडी त्याने फोडली होती। 10 धावा डिफेंड केले होता 2020 मध्ये आणि ती मॅच सेमीफायनलची जिंकून दिली होती बॉलरने। व्हेरी ग्रेट बॉलिंग बाय मोरबी 2020 धर्मवीर चषकमध्ये हा अक्षरशः अफलातून कामगिरी केली होती। ये गेंद देखिए, ये ओवर पिच गेंद थी और देखिए अपने जगह पे खड़े खड़े तान दिया है यहाँ पे सूरज पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये लाजवाब। देखिए सिक्सर, क्या स्ट्रोक सजाया था सैंडी। ओवर पिच गेंद थी, टिप्पा खाने के बाद आई लाइन के ऊंचाई तक आई और लाजवाब खड़े खड़े जगह पे यहाँ पे स्ट्रोक खेला सूरज पाटिल ने और ये 6 रन। डीजे जैसे ही ओवर होगी, मैंने जो बोला है गाना वो बजाइए, जैसे ही मैं बोलूं तब इस ओवर की अगली गेंद। इस बार गति में परिवर्तन किया, बैकफुट पे गए और बल्ले का मुंह खोला और गेंद को बैकवर्ड पॉइंट और इस बार गेंदबाज के सर के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑफ रीजन में गेंद जा रही है और देखिए ये कितना बेहतरीन संतुलन के साथ खेला हुआ, क्या शरीर का संतुलन था, बैट और बिल्कुल शरीर एक लाइन में लिया और करण मडवी ने देखिए किस तरीके से खेला सँडी। नक्कीच पहिल्याला वाटलं होतं भावेशला का थोडं कव्हर मधून बाहेर, पण काय सेकंड मध्ये स्ट्रोकचं बदलीकरण केलं त्याने, कडक ऑफ ड्राईव्ह केला आणि चकवलं मी म्हणून भावेशला। दॅट इज अ सुपर्ब थिंकिंग। येस डीजे प्लीज। आज तमाम क्रिकेट के जो श्रोता हमसे टेनिस क्रिकेट के .in के माध्यम से या फिर मैदान के इर्द गिर्द आए हुए हमको सुन रहे हैं, उन सभी की जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा आज इस प्रतियोगिता के आयोजक आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे जी का जन्मदिन है और इम्पैक्ट प्लेयर की घोषणा कर रहे हैं यहाँ पे एम्पायर। हमारे कमेंट्री कक्ष की तरफ से, हमारे सभी जितने भी कमेंट्री मित्र हैं उनकी तरफ से, हम सभी की तरफ से, तमाम नवी मुंबई की तरफ से और मित्र परिवार की तरफ से आदरणीय प्रवीण दादा को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देते हैं सँडी। नक्कीच विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आदरणीय प्रवीण भाई। जबरदस्त स्पर्धेचे करता धरता प्रणेते त्यांचा आज वाढदिवस आणि खास करून येशू ख्रिस्त नाताळ आणि क्षमा कशी करावी, क्षमादान कसं करावं याचे एक उत्तम उदाहरण। हिमांशु पाटिल दूर वाले छोर से गेंदबाजी के मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। गांव एंड की जानब से कोपर खिरने गांव एंड की तरफ से दूसरा ओवर, बायां से राउंड द विकेट, पावर प्ले का क्या स्ट्रोक खेला है, लाजवाब स्ट्रोक। देखिए ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, बल्ला फेंक दिया था यहाँ पे अपना सूरज पाटिल ने और गेंद बंदूक की गोली की तरह डीप बैकवर्ड पॉइंट बॉन्ड लाइन के बाहर और ये 4 रन। सुपर्ब शॉट आहे वाघवेली आणि तब्बल 1,25,000 एकाच दिवशी मध्ये प्राईज प्रेक्षकांनी त्यांना दिलेत। छान माहिती विघ्नेश, थँक्यू सो मच। कुल स्कोर है इसकी इस चौके के साथ 20 रन बगैर किसी नुकसान के बाद दूसरा ओवर पावर प्ले का यहाँ पे प्रगति पे है। इस बार बैक टू बॉलर खेला, ऑफ ड्राइव पे मिड ऑफ के क्षेत्ररक्षक ने घुटने के बल जाकर गेंद को निश्चित रूप से रोका लेकिन 1 रन से नहीं रोक पाए और इस तरीके से 1 रन के साथ कुल स्कोर है 21 रन बगैर किसी नुकसान के बाद। यहाँ पे लक्ष्य का पीछा है 51 रनों का। सीए फाइटर्स गावदेवी गावठान की टीम लक्ष्य का पीछा कर रही है। जय मल्हार गावदेवी गावठान की टीम संकेत पाटिल
जिसके जय मल्हार गावदेवी गावठाण के संकेत पाटिल कैप्टन है सैंडी, जिन्होंने पहला ओवर फेंका था। सीए फाइटर्स गावदेवी, काय फटका होते यार, बेहतरीन छेरन षटकार. मोठमोठे फटके आले आहेत. इस बार गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गए और गेंद को गैप में सैला दिया है. गैप जा रही है, यहाँ पे गैप पे गेंद जा रही है, गेंद गई है डीप बैकवर्ड पॉइंट बॉन्ड लाइन के बाहर और ये 4 रन. और इस तरीके से 4 रनों के साथ यहाँ पे कुल स्कोर है 32 रन. अभी भी एक गेंद आनी शेष है पावर प्ले की. पावर प्ले में सैंडी देखिए किस तरीके से यहाँ पे रन मुकम्मल कर रहे हैं. पूरी तरह से दबाव जो है अब जय मल्हार गावदेवी गावठाण टीम के ऊपर है, इसमें कोई गुंजाइश नहीं है. नक्कीच इस बार फिर एक बार ये ऑफॉर्मेटिव भी गेंद थी, अगर सीधी लगती विकेटों से तो नजदीकी मामला हो सकता था, लेकिन कहते हैं ना कि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. दोनों भी खिलाड़ी क्या बरस रहे हैं मैदान के बीच में. 2 ओवरों की समाप्ति हुई है पावर प्ले की और कुल स्कोर है केसीए फाइटर्स गावदेवी गावठाण टीम का बगैर किसी नुकसान के बाद 51 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 33 रन. क्या पारी खेली है सैंडी. दोनों भी बल्लेबाज बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, एक दूसरे को समझ के बल्लेबाजी कर रहे हैं. और इस तरीके से सूरज पाटिल 4 गेंदों में 12 रनों की पारी खेली है और करण मडवी ने 9 गेंदों में 20 रनों की पारी खेली है. और जैसे ही यहाँ पे तीसरा ओवर प्रगति पे हो, आइए संतोष म्हात्रे सैंडी. थँक्यू सो मच. मॅच सोपी केली मी म्हणेन, पण अजून मॅचमध्ये जर कमबॅक करायचं तर संकेतला करावं जे केलं होतं त्यांनी 2020 मी उदाहरण दिलं होतं. आणि निश्चित SP जी कडक स्ट्राईट होती, सुरेश इंदुरकर त्याच्याबरोबर ओमकार देसाई ते ओपनिंगमध्ये जवळजवळ 50 धावा केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. त्या बॉलरने कमाल केली होती, मॅच फिरवली होती. जो येतो ना कॅप्टन, त्याने 2020 धर्मवीर चषक मध्ये. बिल्कुल सैंडी, यहाँ पे वार पलटवार करना पड़ेगा अगर इस मैच में वापसी करना चाह रही है जय मल्हार गावदेवी गावठाण संकेत पाटिल की टीम. देखते हैं यहाँ पे उनमें क्षमता है, विकेटें यहाँ पे गिरानी होगी. राइट हैंड फ्रॉम द विकेट कॅप्टन. पहिला चेंडू शॉट ऑन फुल. हा चतुर नाही तर महाचतुर बॅटर आहे. नाव आहे करण मडवी, मॅन फ्रॉम गावठाण. षटकार डीजे. ईश्वर बिन गडीबा दणदणी सुरुवात. बाहेर काढले, टप्पा पडल्यानंतर बॅकफुटवर गेला, जागा बनवली. कोहिनूर ऑफ द नवी शॉट बॅकवर्ड पॉइंट फील्डिंग करेन, परंतु सिंगर रोखू शकला नाहीये. धावसंख्या हलकीशी पुढे जाताना 40 वर 0 गडी बाद. का दमदार सुरुवात म्हणता येईल अर्जय. बिल्कुल सैंडी, माफ करिए, यहाँ पे ये जय मल्हार फाइटर प्रवीण 11 खारगर की टीम यहाँ पे क्षेत्ररक्षण कर रही है. इसमें यहाँ पे किसी ने पैड के ऊपर लिखा हुआ है दूसरे टीम का नाम, माफ करिए. तो उनका मुकाबला यहाँ पे केसीए फाइटर्स गावदेवी गावठाण की टीम बड़े ही बेहतरीन अंदाज में लक्ष्य का पीछा करने उतरी है. लेकिन क्रिकेट में कभी भी पलटवार हो सकता है सैंडी. हमने कई मर्तबा देखा, जिस तरीके से आपने उदाहरण दिया था इससे पहले. बॅकफुटवर जायला भाग पाडलं. मॅन फ्रॉम वाघवेलीचा हा हिरो
आणि तब्बल 1,25,000 1,27,000 मी पाहिलं गणसोळी इथे उस्मान पटेल जेव्हा त्यांनी शतक ठोकलं होतं. फक्त 2,000 असं त्याची बरोबरी झाली असती. अरे मॅच खूप मागे आहे कारण तिसऱ्या ओव्हरचे संकेत कॅप्टनने 3 बॉल टाकलेत 8 डबा. आता तिथून वाचवणं खूप मुश्किल आहे, पण क्रिकेट आहे, काय होऊ शकतं, इट्स गेम ऑफ चान्स. बॅकफुट वगैरे जागा बनवली महाचतुर बॅट्समन करण मडवी. व्हॉट अ लवली सोच अफलातून आहे. कधी सिंगल टाकावी, कधी शॉर्ट ऑन पुल करावं, कधी हवी हो. दॅट इज अ लवली मॅन. या बॅट्समॅनला कडक बॅट्समॅन. ये सैंडी केसीए फाइटर्स गावदेवी गावठाण की टीम. ओ माय गॉड, दुसरा नॉट लेग नॉट अ ब्रेक इज आर्म सेट. ही चतुर आहे पण थोडंसं उशिराने, कारण मॅच जवळजवळ हातून सटकत आले. 45 आता फक्त 6 धावांची गरज. आपको नहीं लग रहा है सैंडी जय मल्हार फाइटर्स प्रवीण 11 खारगर के टीम ने बहुत ही लचर यहाँ पे बिना जिम्मेदारी की बल्लेबाजी करी. नक्कीच नक्कीच खोल. आणि स्वराज मात्रे जो एक नवी मुंबईचा बेताज बादशाह 12th मॅचच्या भूमिकेमध्ये होते यार. सिलेक्शन करताना थोडंफार इकडे तिकडे होतात सर्वच गडी. जसं चंद्रकांत शेट्टीने म्हटलं होतं अफलातून स्क्वॉड असून स्क्वॉडमध्ये 11 निवडायचं ना, ही खरी कसोटी असते. मॅनेजर असो कॅप्टन असो. अगर स्वराज भात्रे जैसे खिलाड़ी 12वें खिलाड़ी बैठ रहे तो ये टीम कितनी तगड़ी थी इसका अंदाजा आप लगा सकते हो. क्योंकि निश्चित रूप से स्वराज मात्रे आजकल उनका काफ़ी बोलबाला है टेनिस क्रिकेट के गलियारों में, लेकिन आज उनको 12वें के तौर पे बैठना पड़ा. लेकिन मैं तो कहूँगा सैंडी जय मल्हार फाइटर्स प्रवीण 11 खारगर की टीम ने जब बल्लेबाजी करी थी पहले इनिंग में, तब उन्होंने कम से कम 75 रन मुकम्मल करने चाहिए थे स्कोरबोर्ड के ऊपर. इसीलिए यहाँ पे अगर देखा जाए तो केसीए फाइटर्स गावदेवी गावठाण की टीम बड़े ही आसानी के साथ बिना किसी हिचकिचाहट के साथ यहाँ पे लक्ष्य का पीछा कर रही है. नक्कीच फक्त आता धावा हवे जिंकण्यासाठी 46 बनल्यात आणि चेंडू शिल्लक 18. फुरेंत चेंडू टू ऑन द बॅट. बॅकफुटवर जाताना भावेश अजूनपर्यंत बॉलिंगला आल्या नाही, कारण पाहिला तर 2020 2030 सलगचा प्लेअर ऑफ द सिरीज कोणत्याच प्लेअरला आतापर्यंत जमलं नाही धर्मवीर चषक. ते करून दाखलं भावेश. सलगचे 2 प्लेअर ऑफ द सिरीज, परंतु तोच बॉलर बॉलिंगला नाही. योगेश बॉलिंग मार्कवर. हे विचार असतात प्रत्येकाचे, कॅप्टनचे विचार असतात मैदानामधले. त्याला चॅलेंज करू शकत नाही. चॅलेंज केला इथे वाघविली पाडाचा हा सुपर डुपर सूरज पाटील पर असताना मॅच फिनिश. व्हॉट अ शॉट. क्या महेंद्र सिंह धोनी स्टाइल में यहाँ पे सूरज पाटिल ने इस गेंद को यहाँ पे फिनिश किया है. लाजवाब बल्लेबाजी. सचमुच जितनी भी प्रशंसा यहाँ पे इन दोनों खिलाड़ियों की जाए, करण मडवी और सूरज पाटिल क्या तैयारी के साथ उतरे थे और 51 रनों का लक्ष्य बिल्कुल आसानी के साथ यहाँ पे उन्होंने मुकम्मल किया. और जय मल्हार फाइटर्स प्रवीण 11 खारगर की काफ़ी तगड़ी टीम थी, वो इस प्रतियोगिता से आज धर्मवीर आनंद की ट्रॉफी से ये पहली टीम नॉकआउट में आज बाहर हो चुकी है. शुभम पाटील डाकी यांना 2,000चे पारितोषिक आलंय. दीपक दादा लोखंडे आणि बाबा शेठ बागल यांच्याकडून हे 2,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना येथे प्रदान करण्यात येईल. करण मडवी यांना 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि सूरज पाटील यांना 1,000 रुपयाचं पारितोषिक येथे प्रदान करण्यात येईल. Congratulations. धन्यवाद. गावदेव काफ्टन रीच टू द सुपर. अभिनंदन. पहिली